नमस्कार. आजच्या भागामध्ये तेजस आणि मानसी दोघंजण एका रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात. तेव्हा इथे तेजस म्हणतो, कशाला बोलवलं तुम्ही मला इथे? म्हणजे तुमचं माझ्याकडे काही काम होतं का? काही सांगायचं होतं का? तेव्हा मानसी म्हणते, नाही हो, माझं काही काम नव्हतं. तुम्हीच मला इथे बोलावलंत ना, म्हणून मी आले तुम्हाला भेटायला. तुम्हाला मला काही सांगायचं आहे का? तेव्हा इथे तेजस आणि मानसी दोघेही आता म्हणत असतात की मी बोलावलेलं नाही आहे. तर मग इथे तेजसला आता प्रश्न पडलेला असतो, जर तुम्ही मला इथे बोलावलेलं नाही आहे, मी तुम्हाला इथे बोलावलेलं नाही आहे, मग आपल्याला इथे बोलावलं तरी कुणी? तेव्हा तिथे आता सुयोग येतो आणि म्हणतो की मी तुम्हाला बोलावलेलं आहे आणि त्याच्या हातामध्ये ट्रे असतो आणि त्याच्यामध्ये ज्यूस वगैरे असतो. तेव्हा तेजस आता सुयोगला म्हणत असतो, तू आम्हाला इथे बोलावलेस आणि हे काय सुयोग, तू नोकरी आधीची सोडलीस का आणि आता शोरूममधली नोकरी सोडून इथे वेटर म्हणून काम करतोयस की काय? तेव्हा सुयोग म्हणतो, नाही रे तेजस, असं काय नाही आहे. अरे बाबा, कधीतरी चांगला विचार कर ना. तेव्हा सुयोग म्हणतो की माझी नोकरी शाबूत आहे, फक्त मी तुम्हाला दोघांना इथे बोलावले. प्रत्येक वेळेला चुकीचाच विचार करणार आहेस का? कधीतरी चांगला विचारसुद्धा कर ना. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, पण भाऊजी, तुम्ही आम्हाला इथे का बोलावलंत? तेव्हा इथे सुयोग म्हणतो, तुमच्या दोघांचं लग्न झालं. तेजस, तू बाहेर असतोस, वहिनी घरामध्ये असते, म्हणून तुम्हाला दोघांना इथे एकत्र बोलावले गप्पा मारायला, संसाराच्या गोष्टी करायला आणि तुम्हाला दोघांना एकमेकांबरोबर वेळ घालवायला मिळत नाही, म्हणून आम्हीच हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा मानसी म्हणते, आम्ही म्हणजे तुमच्याबरोबर अजून कुणी आहे का? तर तिथे गार्गी आलेली असते. गार्गीला बघितल्यानंतर तेजसला खूपच जास्त आश्चर्य वाटतं आणि म्हणतो, गार्गी इथे? सुयोग, गार्गी, तुम्ही दोघंजणं इथे एकत्र काय करताय? तेव्हा इथे आता सुयोग म्हणत असतो की तेजस, मानसी वहिनी तुझ्या आयुष्यामध्ये आता कशा आहेत, तसे आम्ही दोघंजणं लवकरच आता एकत्र येणार आहोत. सुयोग आणि गार्गी, आम्ही दोघेही लवकरच आता लग्न करणार आहोत. तेव्हा इथे मानसी म्हणते, सुयोग भाऊजी, खरंच? म्हणजे हे कधी ठरलं? तुम्ही दोघंजण एकत्र येणार हा निर्णय तुम्ही कधी घेतलात? हे ठरलं कधी? आम्हाला तर याबद्दल काहीच माहिती नाही आहे. तेव्हा गार्गी आता ज्यूसमधील एक ग्रीन कलरचा ग्लास घेते, ज्याच्यामध्ये ग्रीन कलरचा ज्यूस असतो. ते ग्लास ती आता तेजसच्या हातामध्ये देते. गार्गी म्हणते की अगं मानसी, आता बघ, तेजसच्या हातामध्ये जो ग्लास आहे त्याला मॅच मी ठरलेली नाही आहे, म्हणून तो ग्लास माझ्या हातामध्ये नाही आला, तर तुझ्या हातामध्ये आला आहे. तुम्ही दोघंजणं एकमेकांना मॅच झालेले आहात. तसंच मी आणि सुयोग, आम्ही दोघंजणं एकमेकांना मॅच झालो आहे आणि म्हणूनच आम्ही दोघंजणं आता एकत्र येणार आहोत. जसे तुम्ही आलात तसे आम्ही दोघंजणं एकत्र आलो. तेव्हा सुयोग म्हणतो की गार्गीनेच असा विचार केला की तुम्ही दोघंजणं लग्न झाल्यापासून वेगवेगळे राहताय. तेजस बाहेर तर वहिनी आतमध्ये. तुम्हाला एकमेकांबरोबर गप्पा तरी मारायला मिळत असतील का? नाही ना. म्हणून मग गार्गी म्हणाली की आपण त्या दोघांना असं एकत्र भेटूया आणि त्या दोघांना एकमेकांबरोबर बोलायला वेळसुद्धा मिळेल आणि म्हणून आम्ही दोघांनी हा निर्णय घेतला आणि आम्हीच दोघांनी तुम्हाला फोन करून इथे बोलावलेला आहे. तेव्हा मानसी म्हणते, या ना, या, बसा ना, आपण बसून बोलूया. तेव्हा सुयोग म्हणतो, नाही, अजिबात नाही. तुम्ही दोघंजण आता लग्न झालेलं आहे ना तुमचं, इथे शांतपणे बसा, संसाराच्या गोष्टी करा. म्हणजे आता तुम्ही दोघंजणं आफ्टर मॅरेज आणि आम्ही दोघंजणं बिफोर मॅरेज याच्या गप्पा करू. आम्ही दोघंजणं बागेत बसतो आणि छान गप्पा मारतो. तू आहे ना तेजस, काय हवं ते मागव आणि अजिबात टेन्शन घेऊ नको हां, कारण बिल पे करणारे आपली गार्गी, त्याच्यामुळे जे हवं आहे ते मागव. हवं तसं बिल केलंच तरी तुला चालेल. कुठे आपल्याला दोघांना भरायचं आहे? तेजस म्हणतो, हो का? मला तर टेन्शनच आलं होतं. तेव्हा सुयोग म्हणतो, मला पण टेन्शन आलं होतं, पण आता गार्गीनेच सांगितलं आहे ती बिल पे करणार आहे, मग कशाला टेन्शन घ्यायचं? काय हवं ते मागव. तेव्हा इथे तेजस म्हणतो, बरं जा, तो आता बिफोर मॅरेज याच्या गप्पा मार जा. तेव्हा सुयोग म्हणतो, बागेतच आहे बाहेर आणि हे बघ फॅमिली रेस्टॉरंट आहे, कळलं ना? तेव्हा मी बाहेरच आहे, तुझं झालं की लगेच मला आवाज दे, कळलं ना? तेव्हा इथे आता गार्गी म्हणत असते, सुयोग, आता हातामध्ये ट्रे घेऊनच फिरणार आहेस का? कुणाच्या तरी हातामध्ये दे ना. तेव्हा सुयोग आता एक वेट्रेसला आवाज देतो आणि त्याच्या हातामध्ये तो ट्रे देतो. तेजसला फार आश्चर्य वाटलेलं असतं. तेजस म्हणतो, मानसी बघा ना, म्हणजे हा इथे मुलींबरोबर कॉलेजमध्ये बोलायलासुद्धा घाबरायचा, कुठल्याही मुलीबरोबर बोलायचं नाही, फ्रेंडशिप करायचं नाही आणि इथे बघा हातामध्ये हात वगैरे घालून तिला घेऊन गेला. तेव्हा इथे मानसी म्हणते,
तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ते काय कॉलेजमध्ये कोणाशी बोलायचे नाही, गप्प बसायचे, ते लाजायचे ना मुलींना. आणि तुम्ही तर काय कॉलेजमध्ये असताना मुलींच्या गळ्यातले ताईतच असाल नाही का? तेव्हा तेजस म्हणतो, नाही, मुलींच्या गळ्यातला ताईत नाही, त्यांच्या हृदयातला ताईत. तेव्हा मानसीला खूपच जास्त राग येतो. तेव्हा तेजस म्हणत असतो, नाही, मी मस्करी करतोय, पण खरंच म्हणजे मी बडबड करायचो ना, आता कशी करतो तशीच बडबड कॉलेजमध्ये सुद्धा असायची. तेव्हा बऱ्याच मुली माझ्या मैत्रिणी होत्या आणि खूप मुलींना मी आवडायचो, पण हे मला नंतर कळलं बाहेरून, पण माझं असं काही नव्हतं. तेव्हा इथे आता मानसी त्याच्याकडे बघत असते. तेजस म्हणतो, नाही हो, मस्करी करतोय, बाकी काही नाही. त्यानंतरला इथे आता मानसी म्हणत असते, बरं ठीक आहे, आता काय ऑर्डर करूया ते सांगा बरं. तेव्हा तेजस म्हणत असतो, तुम्हाला जे हवं आहे ना ते तुम्ही ऑर्डर करा, आपण ते मागूया. तेव्हा दोघेही आता मेनू कार्डमध्ये चेक करत असतात की काय आहे चांगलं, काय नाही. तरी ते तेजसला त्यातलं काहीसुद्धा आवडत नसतं. तेजस म्हणत असतो, काय हे गार्गीने येताना हे हॉटेल व्यवस्थित बघितलं नाही आहे का? डोकं खाली टाकून आलेली वाटतं, मान अशी खाली केली असेल आणि मग ते आतमध्ये आले असेल. एकसुद्धा पदार्थ याच्यातला ओळखीचा नाही आहे. तेव्हा तेजस म्हणतो, पण गार्गी आणि सुयोग हे दोघंजणं कसे एकत्र आले, खरंच मला काही कळत नाही आहे. सुयोग आणि गार्गी. तेव्हा इथे आता दोघेही हसत असतात. तेव्हा इथे माणसे म्हणते, तुम्ही पण ना कधी काय बोलाल काही कळत नाही. त्यानंतरला काजल इथे आता ऑफिसमध्ये थांबलेली असते. रणजित म्हणतो, काय गं काजल, तुझी मैत्रीण तर मगाशीच गेली ना मानसी, मग आता तू अजून इथे काय करतेस? तेव्हा काजल म्हणत असते, सर, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्ही प्लीज मानसीबरोबर असे नका ना वागू, तिला असं फसवू नका सर. तेव्हा इथे लगेचच रणजित म्हणत असतो, अगं काजल, तू तिची मैत्रीण आहेस की कोण आहेस? मी तिच्या चांगल्याचा विचार करतोय. तिला कुठल्याही कठीण प्रसंगाला सामोरं जाता येऊ नये म्हणून तर मी तिचं आयुष्य असं सोपं करतोय ना. मी तिला छान नोकरी दिली, चांगल्या पगाराची नोकरी दिली, सगळं हवं नको ते बघतोय. मग याच्यामध्ये त्रास देण्यासारखं काय आहे? हे बघ, मी मानसीला तर कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाहीच आहे, पण तू जर मध्ये मध्ये केलंस ना उगाचच, तर तुला मात्र खूप जास्त त्रास होईल. आणि इथे आता काजल म्हणत असते की बरोबर आहे, मानसीला जो काही त्रास होणार आहे त्याच्यामध्ये माझी चूक तर असणारच आहे. तर इथे तेजस म्हणत असतो, मानसी, हे बघा, मला असं वाटतंय की हे जे काही घडतंय ना त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल. तेव्हा मानसी म्हणते, तुमची एक्झाम कशी गेली ते सांगा ना. तेव्हा तेजस म्हणतो, खूपच छान. बरं झालं तुम्ही मला म्हणालात की जरी हॉल तिकीट मिळत नसेल तरीसुद्धा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तुम्ही सांगितलं आणि मी अभ्यास केला काल रात्री आणि सकाळी बघतो तर काय, तेच सगळे पेपरमध्ये क्वेश्चन आले होते. सगळ्यांची उत्तरं अगदी मी अचूक लिहिलेली आहेत. आणि हॉल तिकीटचं काय, नंतर ते सापडलंच, पण तुमच्या सांगण्यावरून आधी मी अभ्यास केला ना, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि संपूर्ण पेपर लिहिला आहे. बरं, आता ते संपूर्ण पेपरचं राहू दे, आधी संपूर्ण तुम्ही हा मेनू कार्ड बघा. त्याच्यामध्ये स्टार्टिंग टू एंड मी तर सगळं वाचलं आहे. मला इथे एकसुद्धा पदार्थ काही आवडत नाही आहे. तुम्हाला काही आवडते का ते बघा. तेव्हा इथे तेजस आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मिस लकी चांप, तुमच्या वडिलांनी तुमचा हात माझ्या हातात दिला, याचं कारण हेच, त्यांना असं वाटत होतं की मी इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. त्यांना मी एक चांगला माणूस वाटत होतो म्हणून त्यांनी माझ्या हातामध्ये तुमच्यासारख्या मुलीचा हात दिला. पण आता हे सत्य मला तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की तेजस, तुम्हाला माहिती नाही आहे मी कुठे काम करते. कारण तेजस तिला विचारतो, तुमच्या ऑफिसचा दिवस कसा होता, स्टाफ कसा आहे, सर कसे आहेत. तेव्हा मानसी म्हणत असते की तेजस यांना कळायला हवं की तिथे रणजितसुद्धा आहेत आणि त्यांच्याच ऑफिसमध्ये मी काम करते. कारण त्यांचा गैरसमज व्हायला नको. त्यांना नंतर जर कळलं तर खूप प्रॉब्लेम होईल. आणि रणजित ज्या पद्धतीने तिला बोललेला असतो, वागलेला असतो, ते खूपच जास्त चुकीचं असतं. तेव्हा इथे आता खूपच जास्त घाबरलेले असताना तेजसचा हात ग्लासला चुकून लागतो आणि पूर्ण तो जो काही टेबल असतो तो ओला होतो. तेव्हा इथे तेजस आणि मानसी दुसऱ्या टेबलवरती शिफ्ट होतात. जे टेबल रिझर्व असतं त्याच्यावरती रिझर्व अशी पट्टीसुद्धा ठेवलेली असते. तेव्हा तेजस आणि मानसी तिथे बसतात. तेव्हा मॅनेजर म्हणतात की हे रिझर्व आहे. तेव्हा तेजस म्हणतो, आम्ही थोडा वेळच बसणार आहोत, तुमचे गेस्ट यायच्या आधी आम्ही निघून जाऊ, थोडं खाऊ आणि लगेच निघू. त्यानंतरला इथे नाना येतात आणि म्हणत असतात की देवा, मी कुठल्या चुकीच्या माणसासाठी तर प्रार्थना करत नाही आहे ना.
मी तेजससाठी करतोय. तेजस कधीतरी सुधारणार आहे का, की तो कधीच सुधारणार नाही आहे? तेव्हा गायत्री म्हणत असते, अहो नानासाहेब, असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही कुणाकडून अपेक्षा ठेवताय? तुमच्या अशा मुलाकडून ज्याने कधीही तुमची इच्छा पूर्णच केलेली नाही आहे आणि तो आहे ना आता मला कमीपणा देण्यासाठी हा प्रयत्न करतोय. म्हणजे त्याला कुठूनही पैसे कमावून आणायचे आहेत. कशासाठी? तर या घरावरती माझं जे वर्चस्व आहे ना ते बाजूला करण्यासाठी त्याला ते पैसे मला परत करायचे आहेत. मग ते कुठल्याही मार्गाने आणले तरीसुद्धा. तेव्हा तेजस म्हणत असतो की मी काय म्हणतोय, इथे आहे ना पिठलं भाकरी मिळायला हवी होती, नाहीतर उगाचच दही भात असं काहीतरी मिळायला हवं होतं. तेव्हा मानसी म्हणते, नाहीतर दूध भात असायला हवं होतं, हो की नाही? तेव्हा इथे मानसी आता म्हणत असते, तेजस, आपण दोघांनी लग्न केले. मी तुम्हाला माझा जीवनसाथी म्हणून आता इथे चूज तर केलेला आहे, पण तुमच्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे. तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडत. तुम्हाला दही भात, दूध भात एवढंच आवडतं ते माहिती आहे, पण याच्या पलीकडे तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडत हे सुद्धा मला कळायला हवं ना. तेव्हा तेजस म्हणतो, हां मग काय झालं, त्यात काही एवढं, आपण एकमेकांना ओळखू अजून. तुमच्याबद्दल तरी मला कुठे काय माहिती आहे? तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडत मला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, पण आता जाणून घ्यायला हवं. आयुष्य आपल्याला एकत्र काढायचं आहे, मग एकमेकांच्या आवडीनिवडी कळायला नको का? तेव्हा मानसी म्हणत असते की तेजस, मला तुमच्याबद्दल सगळं काही माहिती हवं आहे. आपल्याकडे आयुष्य आहे, पण एकमेकांना जाणूनसुद्धा घेतलं पाहिजे. तेव्हा तेजस इथे आता म्हणत असतो की मानसी, मिस लकीच्या मलासुद्धा तुम्हाला काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि खूप महत्त्वाचं आहे आणि मला सगळं काही तुम्हाला हळूहळू सांगायचं आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते, नक्कीच तुम्ही सांगा ना, मलासुद्धा सगळं काही ऐकायचं आहे आणि मग मी सुद्धा तुम्हाला सगळं काही सांगेन. तेव्हा मानसी म्हणत असते आपल्या मनामध्ये की तेजस, आधी मी तुम्हाला रणजितबद्दल सांगणार नाही आहे. मी तिथे नोकरी करते हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही जास्त पगाराची नोकरी कराल, प्रायव्हेट, मग तुम्ही सरकारी नोकरीकडे लक्ष देणार नाही. मला त्रास नको म्हणून तुम्ही रणजितच्या इथली नोकरी मला सोडायला सांगाल, पण मला हे चालणार नाही. तेव्हा मी तुम्हाला आता सध्या तरी या नोकरीबद्दल काहीही सांगणार नाही आहे. तेव्हा इथं मॅनेजर येतात आणि म्हणतात, ते बघा आमचे गेस्ट आलेले आहेत, त्यांनी हे टेबल रिझर्व करून ठेवायला सांगितलं होतं आणि ते नेहमीचे आहेत, तेव्हा प्लीज तुम्ही आता दुसरीकडे शिफ्ट व्हा. तेव्हा तिथे रणजित आलेला असतो. रणजितला बघितल्यानंतर तेजस आणि मानसी दोघेही शॉक होतात. मानसी तेजसला खुणावत्याने म्हणते, आपण निघूया. तेव्हा तेजस म्हणतो, अरे तुम्ही हे टेबल रिझर्व करायला सांगितलं होतं का? आम्हाला माहितीच नव्हतं. बरं तुम्ही बसा, आम्ही आता निघतो. तेव्हा इथे आता रणजित म्हणत असतो, मी येण्याच्या आधीपासून तुम्ही इथे बसलाय ना, मग तुम्ही बसा, कंटिन्यू करा, मी दुसरीकडे कुठेतरी बसतो. तेव्हा तेजस म्हणतो, नाही, इथे दुसरे कुठलेही टेबल आता रिकामे नाही आहेत. आम्ही इथे बसलो होतो, तिथे ओलं झालं म्हणून आम्ही शिफ्ट झालो होतो. तेव्हा तुम्ही आता इथे बसा आणि कंटिन्यू करा. तेव्हा रणजित म्हणतो, तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर इथे बसलात आणि काही ऑर्डरसुद्धा तुम्ही केलेलं नाही आहे. सोबतच ऑर्डर करूया, मला चालणार आहे जर तुम्हाला चालत असेल तर. तेव्हा इथे आता मानसी काही न बोलता खाली बसते. त्याने नंतर तेजससुद्धा खाली बसतो. तेव्हा इथे रणजित म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तुम्ही दोघेही इथे आलाय, मग कसलं सेलिब्रेशन वगैरे करायला आलं आहेत का? म्हणजे का आलं आहेत, असं सहजच आलं आहेत का तुम्ही? तेव्हा तेजस म्हणतो, यांना नोकरी मिळाली आहे ना, तेव्हा आम्ही आलो होतो, बाकी काही नाही. तेव्हा रणजित म्हणतो, हो का, आणि तो कॉंग्रॅच्युलेट करायला जातो, पण इथे मानसी त्याला शेक हँड करत नाही आणि नुसतंच थँक्यू म्हणते. तेजस म्हणतो, आलो, मी जरा वॉशरूमला जाऊन आलो, आणि तो गेल्यानंतर रणजित म्हणत असतो की मानसी, तेजसला माहिती नाही आहे का की तुम्ही माझ्या इथे नोकरी करताय ते? म्हणजे मी सुद्धा त्या कंपनीमध्ये पार्टनर आहे, त्यांना ते माहिती नाही आहे का? बरं ठीक आहे, मी सुद्धा सांगणार नाही आहे त्यांना, पण मी एवढंच सांगेन की नवरा बायकोमध्ये पारदर्शकता हवी. अशा गोष्टी एकमेकांपासून लपवायला नको पाहिजे. पण मी तुमचा मित्र आहे, जरी तुम्ही माझी मैत्री स्वीकारली नसली तरीसुद्धा मी तुम्हाला मैत्रीचा हात पुढे केलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडून तेजसला काही कळणार नाही, पण तुम्हीसुद्धा त्याच्यापासून फार गोष्टी लपवू नका. मी तुम्हाला विनंती करतो, कारण तो सुद्धा माझा चांगला मित्र आहे, म्हणून माझे जास्त फ्रेंड्स नाही आहेत, तो माझा चांगला मित्र झाला आहे. तुम्ही त्याला जास्त फसवू नका. जे काही खरं आहे ते तुम्ही त्याला सांगा. पण एक गोष्ट ही सुद्धा लक्षात ठेवा की मी तुम्हाला मैत्रिणीचा हात पुढे केला आहे. आपण ऑफिसमधले जरी मी तुमचा बॉस असेल तरी बाहेर मी तुमचा मित्रच आहे. तेव्हा इथे हात पुढे केल्यानंतर मानसी काही हात पुढे करत नसते त्याला शेक हँड करण्यासाठी. तेव्हा तेजस आपल्या मनामध्ये म्हणतो की मानसी,
प्लीज हात पुढे करा आणि तुमच्यामध्ये सुद्धा मैत्री हो दे, तेवढं माझ्या मनावरचं ओझं बाजूला होईल, असं तेजस म्हणतो. तर पुढील भागामध्ये इथे नानासाहेब आता एक खट्टा खोदतात आणि त्याच्यामध्ये एक पाटी लावतात. तेव्हा तेजस म्हणतो, हे काय करताय तुम्ही नाना? तर हे सगळं गायत्रीने करायला सांगितलेलं असतं.